ओके मॅडम, चालू करा ट्रेडिंग. हे गॉट इटला क्लिक करा तिथे. ओके, आता त्या डेस्कटॉपवर बघा ते बिझनेस ERP आपलं सॉफ्टवेअर आहे बघा, एनिडेक्सच्या खाली. लेफ्ट हा, त्याला डबल, हा येस मॅडम, हा तो बिझनेस ERP. हो, डबल क्लिक करा आणि ओपन करा, कंटिन्यू करा, एंटर मारा. ओके, 30 ml वाईन स्टॉल आपलं शॉपचं नाव आहे बघा. एंटर मारा बटन एकदा. ओके, 1 टाका, युजर ID 1, एंटर मारा. पासवर्ड पण 1 आणि दोनदा एंटर मारा. ओके, बस ही होम स्क्रीन आली. लॉग इन केलं तुम्ही, पासवर्ड युजर ID 1 आहे. आता तिकडे बघा कंट्रोल POS ला यायचं बिलिंग साठी. राईट साईडला ऑप्शन दिलाय बघा POS. ओके, आता मी ऑलरेडी एक बिल मारलं होतं बघा डमी, तिथे समोरच दिसतंय बघा मॅडम. ओके, आता नवीन साठी एंटर मारा किंवा न्यू बटनला क्लिक करा, काही करा. ओके, का आता तिथे बघा राईट साईडला कस्टमरचा मोबाईल नंबरवर ब्लिंक होतंय बघा. ओके, येस, इथे व्हॉट्सअप नंबर टाका त्या कस्टमरचा, एक टाका, तुमचाच टाका. इथे कस्टमरचा व्हॉट्सअप नंबर घ्यायचा सर. ओके, एंटर मारा मॅडम. एंटर मारला तर डायरेक्ट इथे आयटम किंवा बारकोड वर आला बघा. इथे बॉटल स्कॅन करा, कोणतेही बॉटल स्कॅन करा. ओके, आता सपोज 2 असेल तर दोनदा स्कॅन करायचं फक्त. आता इथे क्वांटिटी दिसते बघा मॅडम, 1च आहे. आता सपोज ही बॉटल त्याची 2 असेल तर परत एकदा रिपीट स्कॅन करायचे. बारकोड आला नंबर नाही ना, काय तसंही करू शकता. तिकडे कसं करायचं? आता सपोज एस्केप करा एकदा. आता त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट तिथे क्वांटिटीवर थांबून दे काय. आता इथे तुम्ही मॅन्युअली आलात ना, एंटर मारा, एंटर मारा. असं पण करू शकता, वरती जाऊन क्वांटिटीवर. हो, आता एस्केप करा एकदा, खाली यायचं, त्या प्रोडक्टला क्लिक करा. तुम्हाला डायरेक्ट क्वांटिटीवर थांबून दे का कर्सर तुमचा, की आता ऑटो मी करून ठेवलंय. कर्सर क्वांटिटीवर चांगलं राहिलं तर त्याप्रमाणे आम्हाला हे करावं लागतं ना. क्वांटिटीवर थांबून दे. ओके मॅडम, थांबा 1 सेकंद थांबा मॅडम, इथून मी ऍक्सेस करतो. एक आहे तर एकच येणार ना. हो, नंतर आम्ही काय ते एडिट डायरेक्ट मॅन्युअली क्वांटिटी 5, 10, 25 टाकू शकतो. हो, तसं. फॉर क्वांटिटी बस. आता सॉफ्टवेअर तुम्हाला काय करेल, डायरेक्ट क्वांटिटी विचारेल. ओके, आता या मॅडम POS ला या आणि एक बॉटल तीच घ्या, बॉटल एंटर मारा डायरेक्ट. तर ते घ्या, एंटर मारा की डायरेक्ट नवीन बिलिंगला याल. ओके, तिथे मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर पण ऑप्शनल आहे, सपोज नसेल तर डायरेक्ट एंटर म्हणून डायरेक्ट पुढे यायचं तुम्ही. एंटर मारा, तर इथे स्कॅन करायचा. ओके, का इथे क्वांटिटी विचारतो इथे तुम्ही 2, 5, 10 एक टाका, 2 बॉटल्स टाका, बस एंटर मारा. ओके, डायरेक्ट गेला. ओके, 2 ऍड झाला. नेक्स्ट प्रोडक्ट घ्या, अजून एक ऍड करा. म्हणजे 4 वेळा स्कॅन करायची गरज नाही, डायरेक्ट 5, 10 टाकला ते काम झालं. मग आता नाही, स्कॅन करा डायरेक्ट. हो, आपल्यामध्ये काय बघायची गरजच नाही, तिथे दिसतंय बघा. आता टाकायचं 2, 3 किती टाका, एंटर मारा, सिंगल एंटर, लोड झाला. ओके, आता बघा टोटल अजून ऍड करायचं असेल तर करू शकता. ओके, आता इथे बिल इन्व्हेस्ट किती ह्याचं झालं सांगा मॅडम, दिसतंय बघा सिंपल. ही टोटल अमाऊंट बघायची 8985. आता सपोज 5 रुपये तुम्हाला डिस्काउंट देऊन राऊंड अप करायचं बिल. तर आता इथे बघा, हे पहिलं आहे ना, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघा, मी कर्सर दिसतोय बघा, इथे तुम्ही पर्सेंट, इथे अमाऊंट मध्ये बघा, कॅश डिस्काउंट इन अमाऊंट, इथे टाकायचे 5 रुपीज, 5 टाका तिथे. ओके, का तिथे बघा 980 मध्ये राऊंड अप बिल झालं. यस, बस सेव्ह बटनला क्लिक करा खाली, किंवा शॉर्टकट बघा ते सेव्ह बटन आहे ना, तिथे क्लिक करा, सिंपल. येस म्हणायचं इथे, की डायरेक्ट कस्टमरला ओके करा, त्याला ओके करा, रिफ्रेश मारला पाहिजे. आता इथे प्रिंटला येस करा, तर इथे प्रिंट प्रिव्ह्यू दाखवणार, जस्ट प्रिंटला क्लिक करा. तिथे वरती प्रिंट बटन आहे बघा मॅडम, डावीकडे पहिला. हा, फर्स्ट प्रिंट पण डायरेक्ट सोडता येते, हा, म्हणजे विचारणार नाही. सेव्ह म्हटलं का डायरेक्ट प्रिंट. हे जर प्रिव्ह्यू नको असेल तर स्किप पण करता येतो, डायरेक्ट प्रिंट येणार. तो पण ऑप्शन आहे, पाहिजे असेल तर. सध्या असं वापरा, तो असेल तर स्किप पण करू शकतो. ओके, क्लोज करा. ते क्लोज केला की लगेच तुमचं बिल आले, इथे स्कॅन करू शकता आणि पुन्हा लगेच. आता दुसरं बिलिंग वरच आला बघा, तिथे कस्टमरच्या नंबरवर तुमचं हे चालू आहे, बिलिंग चालू आहे कस्टमरच्या मोबाईलवर.
दुसरा टाका, एक सरांचा मोबाईल नंबर टाका. त्याच्या अगोदर ना एक काम करा, ते खालचं व्हॉट्सअप आहे ना मॅडम, खाली बघा मिनिमाइज झालेलं व्हॉट्सअप आहे. हा ते ओपन करा जरा. हा ओपन करा, हे क्लोज करा जरा वरून. हे तुम्हाला आली काय? आली वाटते ही. होय ना, हे तुमचंच नाव ना. ओके, असं जा, मिनिमाइज करून ठेवा म्हणजे कनेक्टेड आहे ते. तुम्हाला सेंड झालं. ओके, सरांच्या याला एक माझ्या मोबाईलवर हो, तुम्ही तुमचा नंबर टाकला होता ना, मग तुम्हाला आली ती बिल. बिल हॅज बीन जनरेटेड टू. येस. आता एक सरांच्या नंबरने मारा. कस्टमरचं बिल मारूया, ओपनिंग करूया. नंबर घटते. हा कट करून टाका ते. येस, त्यांचाच टाका कस्टमरचा. ती बॉटल स्कॅन करा. पीओएस ची विंडो आहे ती फक्त ऑन करून ठेवायची बस, रेग्युलर. मोबाईल नंबर विचारायचा, बॉटल स्कॅन करत जायचं. आणि प्रिव्हियस सपोज बिल बघायचे ते इथे बघा, हे डाऊन एरो दिलंय. आता ऑलरेडी आता बिल सेव्ह केलं, तिथे क्लिक करा बघा. इथे हा क्लिक करा. हा इकडे तिकडे गेलं तर एकदम लास्टला जाणार. एक स्टेप केलं. हे आता प्रिव्हियस बिल आलं बघा तुमच्या नावावर, म्हणजे कोण कस्टमर होता, त्याच्यात काय बघायचं, कुठे जायची गरज नाही. आपले सॉफ्टवेअर एकाच स्क्रीनवर सगळी कामं होतात. समजलं? इथे तुम्ही आता प्रिव्हियस बिल बघू शकता. नको असेल तर तिथे कॅन्सल करू शकता. खालीच ऑप्शन आहे बघा. आणि परत रिप्रिंट द्यायचे आहे, कॅन्सल करायचं, कसंही करू शकता. हे आता क्लोज करा मॅडम. येस करा त्याला. ओके, आता पीओएस ला एकदा. सर तुमचा मोबाईल ना व्हॉट्सअपचा नंबर सांगा. न्यू बटनला क्लिक करा मॅडम. व्हॉट्सअप नंबर पाहिजे. हा सांगा ना. फक्त एक नवीन तुमच्या थ्रू ओपनिंग करतो आमच्या सॉफ्टवेअर. एक व्हॉट्सअप नंबर सांगा तुमचा. 97 67 19 555 ओके, एंटर मारा मॅडम. ही बॉटल स्कॅन करा मॅडम. ओके, किती आहे सर? 2 ना. रेट वगैरे बरोबर पडलं ना? बस एंटर मारा मॅडम. बस सेव्ह बटनला क्लिक करा. लास्टला तिकडे मोठं बटन आहे सेव्ह. येस करा मॅडम. इथे एंटर मारला तर चालतो. ओके, येस करा आणि प्रिंटला क्लिक करा. शॉर्टकट अल्ट की मारलं तर चालतं. प्रिंट पाहिजे तुम्हाला डायरेक्ट ऑन करून देतो, म्हणजे प्रिव्ह्यू दाखवणार नाही. येस म्हणतो का डायरेक्टच प्रिंट येईल. ओके सर, हे तुमचं बिल. थँक्यू. ओके, आणि तुमचा मोबाईल आहे ना तिथे बघा, ज्या कस्टमरला गेलं ना तिथे तुमच्या मोबाईलला पण दिसेल तुम्हाला एक कार्बन कॉपी त्याची. बघा तुम्हाला दाखवतो व्हॉट्सअपला. दिसतंय ना? हे बघा इथे तुम्हाला पण दिसणार कस्टमर, म्हणजे कस्टमरचा नंबर पण तुमच्याकडे सेव्ह होईल. टू बॉटल्स पुरा थ्री बॉटल्स. हा डायरेक्ट सेव्हच झाला. आता आपण सेव्ह करतो ना, त्यामध्ये कॅश इथं यस बॅक डेट येऊन बघू शकता लगेच. आता सपोज ना मॅडम, आता आपलं तेवढं बिल झालं ना 750, हे कॅश टेंडर असतं ना, इथे टाकायचे. त्या रिमेनिंग अमाऊंट वर तिथे दाखवेल आपलं सॉफ्टवेअर. बरेच डोक्याला करायची गरज. कॅश टेंडर मध्ये जेवढी अमाऊंट देतो कस्टमर तेवढी टाकायची तिथे, लगेच तिथेच दाखवेल. 260 त्याला रिटर्न द्यायचं. ओके, चांगलं आहे. बस हे करा, क्लोज करा तो त्याला. क्लोज करा. येस करा. तुम्हाला आता तो ह्याचा डायरेक्ट ऑप्शन ऑन करून देतो प्रिंटिंगचा. जरा माऊस सोडा मॅडम. पुरा कसं 200 per liter. 200 per liter. ओके मॅडम, आता तिथे ते येस नो काय करायची पण गरज नाही.
हो. व्हॉट्सअपला सेंड होणार, फक्त विचारेल तुम्हाला ऑप्शनल प्रिंट पाहिजे असेल तर येस म्हणून डायरेक्ट प्रिंट येईल, अदरवाईज नो. ओके. काही कस्टमरला प्रिंट नको असते, पेपर वेस्ट घालवायचे, व्हॉट्सअप करू शकता, अदरवाईज नो. ओके. आता एक पाहिजे तर मारून बघा, तुमची काय शंका किंवा काय असेल तर विचारा मला, प्रॉब्लेम किंवा काही नाही सांगायचं. आपल्याकडे ऍड्रेस डॅडी घेतलेली आहे, डॅडी सांगलेली आहे घ्या म्हणून. ना आम्ही किती चांगले होतो सगळे रिटर्न करून तो कोणी जर असलेलं म्हणजे येण कसं आमच्या हा इथे बघा हे नाहीये, काय करा माहिती, ओके करा त्याला, त्याच्यामध्ये प्रोडक्टचं नाव असणार, हे बारकोड बॅकस्पेसने घालवा मॅडम. हा ओके, ते पण घालवा, हे नाव सर्च करा, काय आहे ते नाव, बकाडी. ओके टाईप करा, आहे तसं तिथे असणार बघा आपल्याला. आता किती आले बघा, किती ml चं आहे, 180. हा डबल क्लिक करा त्याच्यावर, मँगो चिली. बघा आहे का, तीच आहे ना, 750 नाही आहे. मँगो चिली पाहिजे. मँगो चिली 750 आहे ना, हा. म्हणजे याच्यामध्ये नाही आहे ना. नवीन ऍड करण्यासाठी F3 बटन दाबायचं, F3 आपल्यामध्ये, येस. इथे नाव टाका, टाईप करा डायरेक्ट बकाडी मँगो चिली, आणि पुढे ml पण टाका त्याचे, गोल्ड मार्ची म्हणजे रिअल टाइम ऍड पण करू. ओके बाय बाय. स्पेस टाका आणि त्याचे ml टाका मॅडम. ओके एंटर मारा, तिथे टॅक्स फ्री टाका, एंटर. इथे टॅक्स फ्री टाका, टॅक्स फ्री. ओके, इथे का तुमचं कंपनी वगैरे ऑप्शनल आहे, डायरेक्ट तिथे या, परचेस क्लिक करा, सेल प्राइस ऑप्शन आहे बघा, एंटर मारा एकदा, हा क्लिक करा तिथे. सेल्फ प्राइस 170. ओके, डावीकडे त्याचे परचेस प्राइस ऑप्शन आहे बघा मॅडम. इथे एमआरपी पण सेम टाका. ओके, डावीकडे लेफ्ट साइड बघा, परचेस प्राइस आहे, लेफ्ट साइड, सेल प्राइसच्या अगोदर वरती पहिलाच ऑप्शन Purchase मॅडम. price. हा किती असणार ते मला माहिती नाही. ठीक आहे, मग स्किप करा, नंतर टाकू. हा बॉटल घ्या, जरा बॉटल घ्या, तिथे बारकोडचा ऑप्शन आहे बघा, तिथे एमआरपीच्या खाली बारकोड, हा त्याच्या खाली तिथेच कर्सर आहे तिथेच, हा तिथे जो स्कॅन करा मॅडम. ओके, नाही झालं नाही, बारकोड असं झालं, त्याला बारकोड नाही आहे का, जरा एक मिनिट, QR कोड पण आहे का त्याला. अच्छा हे बघा, त्याने बारकोड इथे काय करा, इथे बोट धरा आणि स्कॅन करा, नाही तर QR कोड तिथे स्कॅन होतो. तर स्क्वेअर वाला QR कोड आहे ना, तो स्कॅन होता नाही तिथे, फक्त बारकोड झाला पाहिजे. बारकोड छोटा दिखायला. ओके, आता परफेक्ट आला बघा. परचेस टाकायचे आहे का स्किप करूया. परचेस व्हॅल्यू किती ना ते खबर ना ना. ओके, सेव्ह बटनला क्लिक करा, जस्ट वरती सेव्ह बटन आहे बघा मॅडम. ओके, काय चुकलं याचं, ओके करा त्याला. इथे हे ग्रुप आहे बघा, ग्रुप आणि कंपनी, इथे सिलेक्ट करा काहीतरी, क्लिक करा, जनरल ठेवा तिथे, तिथे कंपनी घ्या, ब्लँक ठेवा, ठीक आहे. सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, आता बॅकस्पेस म्हणून घालवा एकदा ते, बॅकस्पेस वरती, बॅकस्पेस नाही का, एंटरच्या वरती, यस. आता स्कॅन करा बघू, आता तो अपडेट झाला. याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट पण नवीन अपडेट करू शकता. आलं बघा, परफेक्ट. टाका क्वांटिटी, एंटर. अजून एक प्रोडक्ट ऍड करा. टाका क्वांटिटी, 2 गेला तो. एंटर. ओके, बस एकदा एस्केप मारायचं की तिथे आयटम लिस्ट हाईड होते, बिलिंगचेच विंडो दिसणार तुम्हाला. इथे बघू शकता बकाडी ते किती टाकलं, हे किती टाकलं, टोटल अमाऊंट किती. सपोज तुम्हाला राऊंड अप करायचं आहे, 10 रुपये डिस्काउंट द्यायचं आहे, कसं करणार. इकडे डायरेक्ट 10 रुपये. यस, बरोबर. ओके, झालं बघा. आणि सपोज काय असेल ते जीपे वगैरे असेल ना, तर प्लस बटनला क्लिक करायचं. बाय डिफॉल्ट कॅश असेल, बघायचं कस्टमर पे कशाने करतं काय, तर कॅश असेल तर डायरेक्ट सेव्हच म्हणायचं. जीपे असेल तर प्लस बटनला क्लिक करायचं आणि ई वॉलेट घ्यायचं. इकडे जा बघा, ई वॉलेट, डायरेक्ट ती अमाऊंट खाली आली बघा, इकडे आली ई वॉलेटला बघा.
ओके सपोज कॅश मध्ये या कॅश अमाऊंटला क्लिक करा की डायरेक्ट तिकडे शिफ्ट झाली बघा. ओके एकदम इझी आहे. ई वॉलेटला जायचं, ओके म्हणायचं, खाली ओके म्हणा, हे बघा ब्ल्यू कलरचं, बस. आणि सेव्ह बटनला क्लिक करा तर लगेच विचारेल व्हॉट्सअप सेंड करा तर येस म्हणायचं. प्रिंट पण पाठवायचे तर इथे विचारेल, नो असेल तर येस म्हणा एकदा, की प्रिंट पण आहे, नो म्हणा. आता विचार ऑप्शनल ठेवलं प्रिंटचं, पेपर वेट जाणार नाही तुमचा. कस्टमरला व्हॉट्सअप सेंड झालं. युपीआय जाल्यार हांगा अदरवाइज तुम्ही डायरेक्ट सेव्ह करायचं. कॅश जाल्यार आनी डायरेक्ट ई वॉलेट यस, डायरेक्ट देता. अमाऊंट विमाऊंट कशें कुठे जाता पळय, कॅश ओके. कॅश कार्ड आनी क्रेडिट कार्ड. कार्ड क्रेडिट जाल्यार क्रेडिट कार्ड सिलेक्ट करपाचें, करेक्ट डेबिट कार्ड जाल्यार डेबिट कार्ड सिलेक्ट करपाचें. आता This तिथे option cannot be selected. तिथे आता कस्टमर बिल नाहीये ना, त्यामुळे हे आता क्लोज करा. आता सपोज तुम्हाला हे क्लोज करा वरून, हा तिथून आता मारलेलं बिल बघायचं आहे, प्रिव्हियस बिल कसं चेक करणार. यस, आलं बघा. त्याच्या अगोदरचं बघायचं आहे, बघू शकता. सिंगल कुठेच काय नाही, आम्ही सिंगल क्लिकवर, जेणेकरून कस्टमरला डोकं काय लावायची गरज नाही. तेच मला एका आवडलं. स्क्रीनवर तो, आणि डिस्काउंट मेन कॉन्सेप्ट आहे. मेन Settlement मला आवडलं section. रे. हे मग आम्ही 20 रुपये दिले तर हे असं. एक्झॅक्टली. आणि हे मेन बेस्ट इकडे यस, आणि कुठे इकडे क्लिक केलं की इकडे आलं की ओके करायचं, झालं. झालं. होय मरेशा. म्हाका अशें एकदम जालें म्हणलं ना, technology. एक्झॅक्टली. माझा मुलगा आयटी करतो हा हा, युरोपमध्ये. बोलले सर, बोलले हो. मला. ओके, क्लोज करा मॅडम याला. आता मी तुमचं बाकीचे ऑप्शन दाखवतो, हे क्लोज करा. बिलिंग समजलं मॅडम तुम्हाला, येस करा, त्याला बाहेर या. हे पण क्लोज करा. बिलिंग साठी कुठे जाणार मॅडम तुम्ही, पीओएस ला क्लिक करा. तर बघा डेली जेवढी बिलं मारलात ना, ते डेली समोर आले बघा तुमच्या समोर सिंगल. आणि खाली पण इथे आपल्याकडे आहे बघा, टोटल दिवसभरात तुम्ही डिस्काउंट किती देता ते पण तुम्हाला समजतं. मी आज 35 रुपये टोटल बिझनेसला डिस्काउंट दिलंय माझ्या, ते पण समजतं. टोटल सेल किती झालाय तो पण आहे, 5620 टोटल सेल. कॅश मध्ये आलाय 2240 आणि वॉलेटला गेले 3400 रुपये. ओके मॅडम, तर सिंगल क्लिकवर तुमचं सगळं कुठे बिझनेस होतास तू इतके दिवस? भेटलं ना आपलं, कुठेतरी काहीतरी यायचं होतं, अरे ते आलं बाबा, रिअल टाइम. स्टार्टिंग पासून झालं असतं तर एव्हाना आमचं सगळं सेट झालं खरी असतं. गोष्ट आहे. बरोबर, हा? ठीक आहे, देर आहे दोस्त आहे. हा, होय होय होय. ओके मॅडम, स्टॉक एंट्री दाखवलं. आता हे इथपर्यंत समजलं तुम्हाला, याच्यात काय डाऊट्स. नाही. ओके, क्लोज करा. आता नेक्स्ट पार्ट जाऊया आपण, स्टॉक. हो. स्टॉक रिपोर्ट साठी वरती ऑप्शन आहे बघा मॅडम, वरती हे बघा, इथे स्टॉक रिपोर्ट. रिपोर्टच्या वरती बघा स्टॉक रिपोर्ट. हा, तिथे पहिलाच ऑप्शन आहे स्टॉक रिपोर्ट. ओके, इथे डेट टाकायची. सपोज आजची डेट असेल तर करंट डेट टाकायची, फक्त 18 टाका फक्त बस. आणि एंटर मारा द्या. एंटर प्रोडक्ट सगळे येणार बघा. हे ऑनलाईन असतं. ओके, आलं बघा इथे टोटल. याच्यामध्ये प्रिंट बटनला क्लिक करायचं. प्रिंट बटन आहे ना मॅडम समोर, नको असेल नंतर आपण डिलीट करून टाकू शकता तुमचं तुम्ही, स्टेप बाय स्टेप. प्रिंट बटनला क्लिक केलं तर इथे परफेक्ट येणार तुमचे. आता ऍक्च्युली छोटा रिपोर्ट हेड सेट झाला तुम्हाला. एक सेकंड मॅडम, हे बघा परफेक्ट रिपोर्ट आला बघा. असा तुम्हाला रिपोर्ट भेटणार सर. ओके, ब्रँड वाईज किती, ओपनिंग किती होता माझा, परचेस किती झाला, सेल किती झाला, आणि क्लोजिंग माझा आहे किती. इथे आता तुम्हाला स्टॉक जे अपडेट करणार त्याप्रमाणे तुमचे परफेक्ट व्हॅल्यू भेटणार सर. ओके, इथून स्टॉक रिपोर्ट हे क्लोज करा मॅडम. बोला सर, याच्यात काय विचारायचं आहे. व्हॉट्सअप WhatsApp आहे. त्याच्यावर नंबर हो. टाकला का त्याला गेला. इथे आता पाहिजे ट्राय करून बघू शकता. व्हॉट्सअपला क्लिक करा. व्हॉट्सअप सोडून घाल. मेन म्हणल्यार हांगा आतां जर घालपाक जाय, हा, क्वांटिटी कितली आसत मागीर कशें घालपाचें. ना हो स्टॉक एंट्री न्हू, हा, हो स्टॉक एंट्री रिपोर्ट. रिपोर्ट. हा, स्टॉक तुझ्याकडे एंट्री स्टॉक मिनिंग तितकं दाखवतो दाखवतो. क्लोज करा. हो, क्लोज करा. हे पण क्लोज करा. आता सपोज तुम्हाला स्टॉक अपडेट करून घ्यायचा ना मॅडम, तर तुम्ही राईट साईडला बघा, तिकडे सेकंड आयटम्स नावाचा ऑप्शन आहे बघा, त्याला क्लिक करा आयटम्सला. ओके, इथे प्रोडक्ट आले बघा. इथे तुम्ही सर्च करू शकता आयटमच्या नावाचे. इथे बघा प्रोडक्ट जो आहे ना, इथे प्रोडक्टचं नाव सर्च करायचं, घेऊ शकता. कोणतंही सर्च करा प्रोडक्टचं नाव. ठीक आहे.
ओके ओके बटनला क्लिक करा. समोर ऑप्शन आहे बघा, एकदम ओके आले बघा सगळे. आता याच्यातलं कोणतं पाहिजे? 60 ml 750. सपोज 750 डबल क्लिक करायची मॅडम त्याच्यावर. सिंपल डबल क्लिक करायचे, नावावर करा. येस. तर तिथे इथे बघा ओपनिंग स्टॉक ऑप्शन आलाय बघा. ओके. येस, इथे तो तुम्ही टाकायचं म्हणजे सध्याचा आहे तो 10 आहे, 25 आहे, 50 आहे तो. आणि अपडेट बटनला क्लिक करायचं. तर तेवढ्या टाका मॅडम. बस, आणि अपडेट बटनला क्लिक करा मॅडम. ओके ओके, हे क्लोज करा मॅडम. ओके, आता दुसरा एखादा प्रोडक्ट सर्च करा. अमरूद. ओके बटनला क्लिक करा. अमृतचे झाले बघा. आता कोणाला अपडेट करायचं आहे? फ्युजन 3 का? ओके, स्टॉक अपडेट करायचं पण एकदम सोपं आहे, फटाफट तुम्ही करू शकता. चांगलं आहे. अपडेट अपडेट. यस, तुम्हाला इकडे जा तिकडे जा कुठे जायचे पण हे क्लोज करा मॅडम. मलगम होगा ते तो हे कितलं आहे? 2 750 ने PKY हे नाही ते. आता क्लोज करायचं, नको असेल तर क्लोज. बस, मलगम. ओके, टाका खाली स्टॉक. अमलगम ने. आता सोबत इथे मॅजिक बघा. ओ मॅडम, आता इथे आपण हे असंच ठेवायचं ओपन करून आणि तिकडे जायचं POS ला. ओपन ठेवून डायरेक्ट बिल ला जाऊ शकता. बिल मारा यांचं. थँक यू. पेपर आहे. वर्किंग स्टेट मध्ये पण तुम्ही डायरेक्ट बिलिंग मारू शकता. अमलगम मध्ये ना. हो हो. कितलं बॉटल सर? 2. ओके. क्लोज करा विंडो ती. आता नवीन असेल तर दुसरं ते स्कॅन करा. अजून एकाचे करा. जेट पेन. तुम्ही बघता बघता सगळे प्रोडक्ट अपडेट कराल एका दिवसात. ओके करा, येणार बघा. नुसते जॅक म्हणून टाईप करा, सर्च करा. नुसते जॅकच ठेवा, ते घालून टाका. स्कॅन ओके करा बघा. एकच आहे बघा जॅक. हीच आहे काय? नाही, पेन आता आहे. सपोज नवीन असेल तर काय करणार? नसेल तर न्यू बटनला क्लिक करायची सरळ तिथल्या इकडे. तिथे. यस, सर बॉटल घेऊन या. इथे प्रोडक्टचं नाव टाका मॅडम. एक जनरल विस्की नंबर 7. नंबर 7 मध्ये. ओके. ML पण टाका मॅडम. 750 ml. मग इथे टॅक्स फ्री करायचं खाली वरती टॅक्स फ्री. इकडे ना. हा, टॅक्स फ्री करा तिथे. ओके, एंटर. तिथे एक हे करा, कंपनी आहे तिथे एखादी सिलेक्ट करा. बाकीचे ते डमी आहे डिलीट करून टाका. तिथे क्लिक करा, घ्या. ब्लँक ठेवा तिथे चालेल. आणि खाली जनरल ठेवा. ओके, आणि खाली हे टाका परचेस प्राइस टाका, सेल प्राइस आणि MRP. परचेस प्राइस. परचेस माहित आहे का? ठीक आहे, सेल प्राइस टाका मॅडम. त्याच्या पुढे जाय बघा ऑप्शन सेल Sale प्राइस. price. सर कुठला? सांगा 3200. ओके, MRP पण सेम टाका. समोर पुढे जाय बघा त्याच्या. हा. परचेस, सेल आणि MRP तिन्ही सिक्वेन्स सरळ आहे बघा. बस, आणि खाली बारकोड ह्याला क्वांटिटी टाका. सर किती टाकायच्या? किती क्वांटिटी आहे? 3 बॉटल टाका मॅडम. आणि समोर बारकोडला या एकदा. बरोबर, यस. आणि ते स्कॅन करा बारकोड. एका ह्याच्यामध्ये सगळं अपडेट होतं, स्टॉक, नाव, बारकोड. बारकोड इज ऑलरेडी एक्झिस्ट. मॅडम ही बॉटल आहे हो. जेडी शॉर्ट मध्ये नाव. शॉर्ट फॉर्म मध्ये. ओके, नो म्हणा. इथे दाखवतं पण बघा हे ऑलरेडी आहे म्हणून. तेव्हा डुप्लिकेट अलाव करणं हे नो म्हणा. मग आता हे क्लोज करा. ओके, आता काय करा, JD नावाने सर्च करा. जे नाव होतं आणि ओके करा. हे बघा, जर असेल ऑलरेडी तरी असं दाखवणार. इथे बघा आता कुठे दिसतंय तुम्हाला. जेडी नंबर 7 येस. ओके, डबल क्लिक करा. आता तो हे करा, काय तो स्टॉक टाका तिथे. अशा वेळी सर सिंपल तुम्ही स्कॅन मारून पण होऊ निशाणा. शकतं. ओके, अपडेट करा मॅडम. ओके,
म्हणजे तुमचं ओके म्हणा. खाली बघा ओके बटन आहे. क्लोज करा मॅडम. हे पण क्लोज करून या मागे. ओके, इथपर्यंत समजलं. तेवढा स्टॉक तुमचा अपडेट होणार. इझिली तुम्ही स्टॉक अपडेट साठी कुठे जाणार मॅडम? आयटम्सला. आयटम्स होते. येस, क्लिक करा. ते इथे प्रोडक्ट आले बघा. ओके, सपोज तुम्हाला तिथे इथे बघा 2 ऑप्शन आहे बघा, आयटम आणि त्याच्या पुढे बारकोड आहे बघा. सपोज हे तिथे बारकोडच्या पुढे क्लिक करा बघू. इकडे हा, आणि हा आता ते हीच बॉटल स्कॅन करा. ओके मॅडम. ओके आला. म्हणजे तुम्ही बॉटलवर पण माझा प्रोडक्ट सर्च करू शकता या सॉफ्टवेअर मध्ये. आणि स्टॉक पण आला. येस, आता 3 केला. आता सपोज जेव्हा स्टॉक तुम्ही अपडेट करणार ना, नाव सर्च करण्याऐवजी डायरेक्ट हे मारा. म्हणजे नाव वेगवेगळं टाकलेलं जातं. आपण ते फुल डिटेल्स मध्ये सर्च, ऍक्च्युअली जेडी शॉर्ट मध्ये टाकलं. बारकोड स्कॅन मारायचं, इथे तुम्हाला दिसणार, डबल क्लिक करा. सर्चिंग पण तुमचं इझिली होणार. ओके, येस. बारकोड घातला, त्याची नावं किती घातलं ते कळलं. येस, तुम्ही कोणत्या ऑटोमॅटिकली तोच एमएल ची बाटली दाखवायची समजते. परफेक्ट आहे. तुम्ही डबल क्लिक करायचे त्याच्यावर की तो एडिट होणार. आणि मग इकडे आता जर डबल क्लिक करा. हे आता फक्त हा जो ऑप्शन आहे ना इथे भरतोय, मग इकडे हा फक्त सुरुवातीला भरायचा, नंतर इकडे अपडेट नाही करायचं. नेक्स्ट टाइम जेव्हा नवीन येईल तो परचेस मधून ऍड करायचा. हा फक्त ऍज अ ओपनिंग स्टॉक म्हणजे काउंटरवरचा स्टॉक अपडेट करून घेण्यासाठी ऑप्शन वापरायचा. ओके, क्लोज करा. सर अजून एक दुसरी एक बॉटल घ्या वरती. मॅडम तिथे बारकोड तो काढून टाका आणि दुसरा एक ना सर देतील स्कॅन करा. या बॉटलचा अपडेट करा. म्हणजे शॉर्टकट पण दाखवून ठेवतो, फटाफट तुमचा स्टॉक म्हणा. ओके करा. ओके, हा बघा आला. सर्च करायची गरज नाही, डबल क्लिक करायचे त्याच्यावर आणि खाली ओपनिंग स्टॉक टाका. सर किती टाकायचे बॉटल? 2 बॉटल. ओके, अपडेट करा. ओके, असं पटापट होणार. रेडी करू शकताय. काय पुरं काउंटर इझिली एंटर करू शकताय. काय आहे अजून त्याच्यात? खूप छान. आवडलं ना मॅडम? खूप म्हणजे खूप. ओके मॅडम, थँक्यू. खूपच छान केलंय तुम्ही. थँक्यू. कारण ज्यांना आम्ही कसं बनवलं माहिती आहे, जे कॉम्प्युटर युजर पण नाही, तेच ना. सॉफ्टवेअर मध्ये आधी म्हटलं तर डोक्याला ताण येतो, अरे सॉफ्टवेअर कसं वापरायचं. त्यांचा सगळ्यांचा विचार करून सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. हो, नाही असंच असायला पाहिजे रे. ते आता काय असं खाण्या सोडून असं खायला कशाला पाहिजे. आणि आता इतकं ऍडव्हान्स आहे ना की आमच्या टाइमला आम्ही जे ते कम्प्युटर कंट्रोल हे वगैरे शिकले होते ते तिकडे हात किती वेळ लावला. तेच ना. मॅक्झिमम रिलॅक्स मध्ये तुम्ही एक माउस वर क्लिक टिक 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 झाला. बेस्ट. हा, एक क्लोज करा मॅडम. हे पण क्लोज करा. इथून तुम्ही ओपनिंग स्टॉक भरायचा. म्हणजे काउंटरला जो स्टॉक आहे तो इथे सेलच्या खाली परचेस ऑप्शन आहे बघा. येस, त्याला क्लिक करायचं, न्यू बटनला यायचं. ओकेच्या वरती. ओके, एंटर मारत यायचं. इथे एंटर. इथे सप्लायरचं नाव ऍड करायचं. इथे बघा प्लस ग्रीन कलरचा प्लसचं बटन दिलंय बघा. इथे क्लिक करायचं. इथे तुमच्या सप्लायरचं नाव टाईप करायचं. XYZ ट्रेडर्स कोण आहे तो. ओके, आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. आणि हे तुम्हाला जे बाकी सेल वगैरे कसं ऍड करायचं ना, तुमचं ज्यावेळी येईल मला फोन करा. मी तुम्हाला एक बिलाचं ट्रेनिंग देईल ऑनलाईन, प्लस त्याचा व्हिडिओ पण पाठवेल. कंटिन्यू तुम्ही करू शकता. एकदम सोपं आहे. काही नाही. तुम्हाला एकदा दाखवलं ना, आता हे आम्ही जेवढं तुम्हाला मी ट्रेनिंग देतो इथे माझ्याकडे रेकॉर्ड होतो. लगेच मी तुम्हाला इव्हिनिंगला लगेच तुम्हाला सेंड करतो. पुढे तुम्ही बघू शकता. ओके, जमेल ना मॅडम? येस, जमेल. नाही तर तुम्ही फोन करून मग जरा ऍक्सेस घ्या, हे करा असं आणि म्हटलं. मी सांगतो तुम्हाला, मॅक्झिमम मला 2 दिवस त्रास होतो कस्टमरचा. नवीन माझा अनुभव सांगतो. नंतर एकदा त्याला गाडी चालवून दिलं, तुम्ही ट्रेनिंग चालवत जाता गाडी. खरी गोष्ट, हा माझा अनुभव आहे. नाही इतकं चांगलं आहे ना, म्हणून ते काही प्रॉब्लेमच होणार नाही. आणि हा तर इतका एक्सपर्ट आहे. मुलगा तिकडे शिकतो म्हटल्यावर तू समजू शकतोस कसं असणार त्याचा वडील. मी त्याला किती चेंजेस करून घेतले त्याने. पण त्यांचा काही रिस्पॉन्सच नाही रे. आणि कसं आहे, डिस्काउंट जो आहे ना तो बॉटल वरती दिला होता. मी त्याला काय सांगितलं, तू प्रत्येक बॉटल वरती जो डिस्काउंट देतो ना, तुला काय माझा ब्लॉग मारून घरी जायचं आहे. बॉटल डिस्काउंट कंपनी देत नाही आणि आम्हाला कसं परवडणार. बिल वरती डिस्काउंट असतो. मला तेच तुझं जास्तीत जास्त इम्प्रेशन तिकडेच गेलं की एका स्क्रीनवर
तुला पाहिजे ते कर आणि ते सरळ त्या माणसासमोर, म्हणजे तू आता इकडे घेऊन आलास 10 बॉटल्स, मला तुला जर 200 रुपये डिस्काउंट द्यायला इकडेच टाकलं की हा बिल अमाऊंट आहे बाबा, तू पे कर. कस्टमरला समजणार पण डिस्काउंट हे टाक लगेच पेंट आणि सर हे नाही. असेच झाले म्हणून त्यांना ते सांगतो. याच्याकडे मी काल भांडले, मला म्हटलं विचारल्याशिवाय कसं, आणि दुसऱ्याला पण आणला तो पण तसलाच. नको भेट व्हायची होती. अरे बाबा खरंच खरंच. ओके मॅडम, खूप क्लोज करा. आता तुम्हाला हे पण क्लोज करा. आता सपोज तुम्हाला डेली प्रॉफिट और लॉस वगैरे बघायचं असेल ना, तो पण मी दाखवून ठेवलो. रिपोर्ट्स मध्ये यायचं, रिपोर्ट्स ऑप्शन आहे बघा समोर. यस, त्याच्यामध्ये खालून दुसरा ऑप्शन आहे बघा, तिसरा सॉरी वरती या जरा, सेल समरी जरा खाली सेल समरी ऑप्शन आहे बघा. यस, त्याच्यामध्ये बघा बिल वाईज प्रॉफिट ऑप्शन आहे बघा, खालून चौथा ऑप्शन बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट. यस, ओके. इथे डेट टाकायची, करंट डेट येतेच, एंटर मारायचा, अदरवाईज ओके म्हणायचं. तर तिथे जेवढे आपण बिल केलं बघा ट्रान्झॅक्शन, तिथे परफेक्ट आलं बघा तुमचं. बघा फक्त कॉस्ट वगैरे तुम्हाला प्रॉफिट टाकावी लागेल, म्हणजे तुमचा जो परचेस रेट आपण 0 ठेवला होता, जर तुम्ही ऍक्च्युअल टाकला तर तुमचं सेल किती, कॉस्ट किती आणि तुमचं प्रॉफिट अँड मार्जिन परफेक्ट तुम्हाला दिसेल. म्हणजे मी काय ऑल ओव्हर बिझनेस करतो सिंगल क्लिकवर भेटणार. शना उपयोग, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे माझ्या मुलाने मला तेव्हा, म्हणजे बाहेरून फोन करतो ना तेव्हा त्याने मला तेच सांगितलं की एका महिन्यानंतर प्रॉफिट किती आहे हे तुम्हाला पहिल्यांदा समजायला पाहिजे, नाहीतर तुम्ही इन्व्हेस्ट करत राहणार. आणि या लिकर बिझनेस मध्ये तुला तर माहिती आहे, एक बिल आमचं 2 लाखाच्या खालती येत नाही. स्टॉक असा मारून ठेवायला पडतो. ओके, आता त्याने मला सांगितल्याप्रमाणे मी मंथली समरी काढू शकते सिंगल क्लिक की बाबा मी इतके इन्व्हेस्ट केले, इतका सेल झाला आणि इतका माझा प्रॉफिट झाला, हे मी त्याला व्हॉट्सअपवर पाठवू शकतो. हे नेसेसरी गोष्टी आहेत. एक कोणताही बिझनेसमॅन म्हटलं शॉपकीपर, हे त्याला समजलं पाहिजे मी काय करतो, नाही तर काय अर्थच नाही ना त्यात. एक्झॅक्टली बरोबर. कुठलाही बिझनेस असू दे, 1 रुपया जर आपण इन्व्हेस्ट करतो तर ते रुपया आपल्याला आणखी काय 1.5 रुपया देतो की 2 देतो की 50 पैसे लॉस होतो हे कळायलाच पाहिजे ना. नाहीतर आम्ही बिझनेसमॅन म्हणायलाच नको नंतर. ओके, हे त्याला पण एकदा दाखव, त्याला कळणार. तर तो स्मार्ट आहे, स्मार्ट आहे. पण तरी हे रेकॉर्डेड मी तुम्हाला सेशन हे करतोय, रेकॉर्ड होतंय, तुम्हाला लगेच लिंक सरांच्या नंबरवर फॉरवर्ड पण करेल. ओके, आतापर्यंत दाखवल्यामध्ये काय तुम्हाला डाऊट? काहीच डाऊट. ओके, इझिली तुम्ही हे करू शकता. त्याला पण मीच करते. शनक होय, आता ते हे जर आमकां महिन्याचो जर आमकां कळपाक जाय, 1 म्हयन्याचो दिसाक आमी कितले विकले, कितलो सेल जाला आनी कितले आमचे प्रॉफिट जाले ते जाल्यार हांगा रिपोर्ट्सान वचपाचें. मागीर खाली सेल समरी बिल वाइज प्रॉफिट एकदम लास्ट सेकंड वरती बिल वाइज प्रॉफिट बरोबर. इथे डेट टाकायची, डेट आसा न्ही आयची. सपोज डेट आता आमकां आनी केन्नाची जाय जाल्यार ही डेट टू ती डेट 1 मार्च टू 31 मार्च मारलें की मागीर ओके केलें की आयलें. असं टोटल सगळ्यांचे सम पण खाली येते, प्रॉफिट किती % ऑफ आणि नंबर ऑफ अमाउंट सिंगल क्लिक करून. फक्त त्याच्यासाठी काय करा मॅडम, तुमचा परचेस सेल तरच तुमचं तो एक्झॅक्टली इम्पॉर्टंट आहे ना. त्या बेसिसवर रेट माझा परचेस किती आहे, मग त्याचा बायफर्गेशन करून तुम्हाला परफेक्ट रिपोर्ट देईल. आता सुरुवातीला काय करा, तुम्ही आणि सर जेवढे प्रोडक्ट आहेत मी प्रोडक्ट लिस्ट सगळे अपडेट केले, स्कॅन करायचा तिथे आणि स्टॉक टाकून घ्या. तुमचं बिलिंग चालूच झालं, काय करायची गरज. आज उद्या सकाळपर्यंत सगळं रेडी असणार. हो छान समजलं सर. सिंगल क्लिक करून आणि सर्च करायला पण एकदम इझी आहे. बारकोड मारा, किती मारले तुम्ही त्याच्या साईडला सांगितलं मॅडम अपडेट करत जाऊ शकता, बोलता बोलता सगळं अपडेट होईल. ओके, आयटम्स. येस मॅडम.
आणि सगळे शॉर्टकट्स बटन काढून ठेवलेलं आहे. इथे बघा, इथे नेमने सर्च करायचं, बारकोड दिला त्याच्या पुढे बारकोडने सर्च मी बारकोडनच म्हणजे टिक केलं की येणार ते. Yes, तुम्हाला- नेम आपल्याने कसं घातलंय आणि Short पुढे कसं ते बघा. तिकडे कसं सेव्ह बारकोड हा केलंय. युनिक असतो. भले हम्म. जेडी टाकू दे किंवा डी DD टाकू टाकू दे. दे. काय फरक नाही. हो बारकोड scan इम्पॉर्टंट करायचं. इज बारकोड. करेक्ट. Yes. कुठला पण आयटम असू दे मी बारकोड वरच हे करते, स्कॅन करते आणि मग होणार ते लवकर. अरे काम करायला आम्ही दोघेही पोलीस डिपार्टमेंट होतो. हो ते अच्छा. हवालदार. अरे वा. हा. आणि मग आम्ही लास्ट इयरला VRS घेतला. अच्छा अच्छा. ओके 23 इयर्स सर्व्हिस झाली. हा. म्हटलं आता पुरे डिपार्टमेंट मध्ये बरोबर. राम राम म्हटलं आणि मग Business. इकडे हा बिझनेस सुरू केला. ओके सर. येस. आणि काय असेल तर मला फोन करत चला, बाकीचं काय स्टेप बाय स्टेप सांगेन तुम्हाला. बस प्लस करा. कनेक्टिव्हिटी कुठल्या अल्ट्रा वेव्ह टीम मी माझे जे रिमोट आहे एनिडेक्स आणि मॅक्झिमम आम्ही वापरतो टीम बेस्ट वर्किंग स्पीड म्हणजे फुल स्पीड मध्ये मला काम करता येतं फटाफट. तर टीम आहे सगळ्यात नंबर 1 टीम एनिडेक्स, नंतर अल्ट्रा वेव्ह. माझ्यावरती अल्ट्रा टेक सगळं टाकलंय. सगळं टाकलंय. अल्ट्रा होतं माझं. एनिडेक्स पण आहे, Anydex TV होतं, तो मुलांनी डाउनलोड करून ठेवला. आम्ही आता त्यांनी अपडेटेडच करून दिले तुम्हाला सगळं रेडी. म्हणजे काही नाही, इमर्जन्सी आले ते लगेच कॉल करायचं, तुमचं काम 5 मिनिटात केले. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला कधीतरी 2दा 3दा मॅक्झिमम 4 वेळा फोन करा. एकदा तुमचं झालं की ते मला वैभव बेस्ट अरे हो आहे. तेच ना. थँक्यू. आता हे इतकं चांगलं आहे माझं, म्हणजे मी मेंटली सॅटिस्फाईड झाले. येस, तेच महत्वाचं असतं. अरे मी घेतलंय प्रोग्राम पण मला समजत समजत नाही. confused नाही आणि काय हा तुला दाखवला ना त्याने काय करायचं ते, हे टॅग एंटर, मग काय एस्केप आणि काय माती आणि गोपोत. नाही नाही, ते आम्ही सगळ्यांचं लेखा म्हणून मी त्याला काय सांगितलं, एक तर तू कुणाला तरी डिप्लॉय कर अच्छा, इकडे अच्छा. हे मॅनेज करायला. Special inventory साठी. नाहीतर म्हटलं माझ्याने होणार नाही. मी सरळ सांगितलं होतं. विचार कर. 9730 फोनला आम्हाला रिस्पॉन्ड कर. Yes, sir. वैभव. एक्झॅक्टली. आता हे एकदा क्लोज कसं करायचं दाखवतो मॅडम. हो. हे क्लोज म्हणायचं इथून. ओके, सगळं झालं तुमचं काम. हे हा. वरती बघा ऑप्शन आहे क्लोज. डायरेक्ट वरून क्लोज करायचं आमचं. इकडे. यस, डायरेक्ट क्लोज. आणि क्लोज विथ बॅकअप म्हणायचं नेहमी. हा. यस, क्लिक करा त्याला. हो. ओके म्हणायचं. इथं वरती क्लोज बटन आलंय बघा समोरच. यस, क्लोज झालं. यस, का तुम्ही शटडाऊन करू शकता कॉम्प्युटर. बरं. ओपन करण्यासाठी पुन्हा ओपन करायचा. हो, इकडे. युजर आयडी सिंपल तुमचा 11 आहे. 11. लॉग इन करा, काम Yes. सिंपल. बाकी काही टाइप करायचे म्हणजे काही हेच नाही. नाही. एकदम एरर फ्री आणि टेन्शन फ्री सॉफ्टवेअर आहे. हो खरंच. ओके मॅडम. थँक्यू. यस.